जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब माने प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा। लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या भव्य प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात शिवसेना मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडला। या सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे वतीने कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहेब यांनी शिवसेना मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केले। या प्रसंगी उद्योग मंत्री मान्य श्री उदय सामंत साहेब, पर्यटन मंत्री मान्य श्री शंभूराजे देसाई, आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री मान्य श्री प्रकाश आबिटकर, लोकप्रिय खासदार मान्य श्री धैर्यशील माने, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी, आमदार मान्य श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार मान्य श्री अशोकराव माने बापू, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार मान्य श्री सुरेश हळवणकर, माजी आमदार श्री सुजित मिंचेकर, श्री सत्वशील दादा माने, सौ वेदांतिका माने, कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख श्री अविनाश बनगे, कोल्हापूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री सतीश मलमे, इचलकरंजी शिवसेना शहर प्रमुख श्री भाऊसाहेब आवळे, श्री अमरसिंह माने, प्राध्यापक जालेंदर पाटील तसेच इतर मान्यवर शिवसेना पदाधिकारी, रुकडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, रुकडी ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह म्हणून धर्मवीर आनंदीगे साहेबांचे आशीर्वाद। खरं म्हणजे एक शेतकरी कुटुंबातून आलेला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणूनच 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की जे काही कामं आपल्याला करता आली ते आपण केली, विकासाला चालना देण्याचं काम केलं। माझ्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आपण केली, अनेक योजना केल्या। कुणी काही सांगितलं, लाडक्या बहिणींना मी सांगतो, काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। शेतकरी संकटात होता, लाडक्या बहिणींनी सगळ्यांचा टांगा पलटी करून टाकला, टांगा पलटी घोडे पळाव। माझ्या लाडक्या बहिणींनी सगळ्यांचे 5 स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली, म्हणजे आमची नाही, समोरच्यांची। सगळ्या पदांची वाटप झाली होती आणि फार वेगवेगळ्या भाषा बोलू लागले होते, परंतु आपण सगळ्यांनी एवढा मोठा चमत्कार केला। आणि म्हणून पद येतात, पद जातात, धैर्यशील पुन्हा येतात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव जाता कामा नये, हे फक्त लक्षात ठेव। जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।